वेलकम बॅक स्टुडंट. तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1.3 द क्लेवर अँसर याची एक्सरसाइज, याचे क्वेश्चन आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला पाहूयात. समोर तुम्हाला क्वेश्चन दिसत असतील. सी ऍक्टिव्हिटी आहे लिसन अँड रिपीट, म्हणजे ऐका आणि परत म्हणा. चला मी एक एक वर्ड वाचतो व त्याचे ट्रान्सलेशन मी साईडला देत आहे, ते तुम्ही पहा आणि माझ्या मागे म्हणा. रॉयल, एम्पेरर, किंगडम, नेबरिंग. चला डी ऍक्टिव्हिटी कडे जाऊयात. रीड द स्टोरी विथ प्रॉपर स्ट्रेस अँड इनोटेशन, म्हणजे योग्य जोर आणि स्वरांसह कथा वाचा. तर ही ऍक्टिव्हिटी आपण चॅप्टर वाचूनच कम्प्लीट केलेली आहे, तर ही तुम्ही पुन्हा एकदा करू शकता. चॅप्टर एकदा ध्यान देऊन वाचा. चला दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. ई नंबरची ऍक्टिव्हिटी, मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी, म्हणजे कथेतील पात्रांची यादी करा. तर चला आपण याचे आन्सर पाहूयात. चला येथे कॅरेक्टरची यादी दिलेली आहे, ते आपण पाहूयात. या कथेत 3 कॅरेक्टर्स आहेत, अकबर, बिरबल आणि क्रोज. अकबर, द वाईज अँड काइंड एम्पेरर हु आस्क्स अँड इंटरेस्टिंग क्वेश्चन, म्हणजे एक चतुर आणि हुशार राजा जो की मजेदार क्वेश्चन्स विचारतो. बिरबल, द स्मार्ट अँड क्विक थिंकिंग मिनिस्टर हु गिव्स क्लेवर आन्सर, म्हणजे एक खूप हुशार असा मंत्री जो की खूप चतुराईने उत्तर देतो. क्रोज, द बर्ड्स दॅट बिकम द टॉपिक ऑफ द फनी क्वेश्चन, म्हणजे पक्षी जे की या टॉपिकचे कॅरेक्टर आहे व ते या क्वेश्चनचेही पार्ट आहेत. चला पुढच्या क्वेश्चन पाहूयात. एफ ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी, म्हणजे तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात. चला सांगते, चला पाहूयात. फर्स्ट सेंटेन्स, वी शुड यूज आवर माइंड अँड थिंक बिफोर गिव्हिंग अन आन्सर, म्हणजे उत्तर देण्यापूर्वी आपण आपल्या बुद्धीचा वापर करून विचार केला पाहिजे. चला दुसरा सेंटेन्स पाहूयात. स्मार्ट थिंकिंग कॅन हेल्प अस आन्सर डिफिकल्ट क्वेश्चन्स इझिली, म्हणजे हुशारीने विचार केल्यास आपल्याला कठीण प्रश्नांची उत्तरे सहज देता येतात. चला तिसरा सेंटेन्स पाहूयात. वी शुड स्टे काम अँड पोलाइट इव्हन इन ट्रिकी सिच्युएशन्स, म्हणजे आपण अवघड परिस्थितीतही शांत आणि विनम्र राहिले पाहिजे. चला चौथा सेंटेन्स वाचूयात. विजडम अँड प्रेझेन्स ऑफ माइंड आर मोर पॉवरफुल दॅन अँगर, म्हणजे शहाणपण आणि प्रसंगवधान हे रागापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. पाचवं सेंटेन्स वाचूयात. ह्युमर अँड क्विक थिंकिंग कॅन मेक एव्हरीवन हॅपी, म्हणजे विनोद बुद्धी आणि प्रसंगावधान म्हणजे प्रेझेन्स सर्वांना आनंदी ठेवू शकते. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लुक ऍट द पिक्चर्स, रिअरेंज द सेंटेन्सेस टू मेक अ मिनिंगफुल स्टोरी अँड राईट अ सुटेबल टायटल फॉर इट, म्हणजे चित्र पहा, वाक्यांची पुनर्रचना करून एक अर्थपूर्ण गोष्ट तयार करा आणि त्यासाठी एक समर्पक शीर्षक लिहा. तर खाली ही स्टोरी दिलेली आहे. तर चला याचे आन्सर आपण पाहूयात. तर चला मित्रांनो याचे आन्सर पाहूयात. टायटल दिलेले आहे द क्लेवर क्रो. फर्स्ट जे चित्र राहील ते हे असेल. द क्रो ड्रॉप्ड पेबल्स इनटू द पॉट वन बाय वन, म्हणजे कावळ्याने एक एक करून भांड्यात खडे टाकले. त्याचे दुसरे चित्र राहणार आहे. द क्रो वॉज व्हेरी थर्स्टी अँड लुक्ड फॉर वॉटर हेअर अँड देअर, म्हणजे कावळा खूप तहानलेला होता आणि इकडे तिकडे पाणी शोधत होता. त्याचे तिसरे चित्र हे असेल. ही सॉ अ पॉट विथ लिटल वॉटर इन इट, म्हणजे त्याने एका भांड्यात थोडे पाणी पाहिले. त्याचे चौथे चित्र हे असेल. द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज, म्हणजे पाण्याची पातळी वाढू लागली. त्याचे पाचवे चित्र हे असेल. ही ड्रँक द वॉटर अँड फ्ल्यू अवे हॅपीली, म्हणजे त्याने पाणी पिले आणि आनंदाने उडून गेला. त्याचे 6वे चित्र हे असेल. देन ही गॉट अन आयडिया, म्हणजे मग त्याला एक कल्पना सुचली. पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होणार आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असतील तरीही सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा व आपल्या मित्रांबरोबर शेअरही करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.